त्या पाहुण्यांची थोडक्यात ओळख करून देते. श्रीराम चिंतामण सिदळे असं त्यांचं नाव आहे. ते महाराष्ट्र टाइम्स येथे वरिष्ठ सहसंपादक म्हणून त्यांनी काम पाहिले. सध्या ते निवृत्त आहेत. त्यांचे शिक्षण सवा जोशी हायस्कूल आणि मुलुंड कॉलेज येथे झाले. पत्रकारितेतील पदव्युत्तर पदविका त्यांनी पूर्ण केली. महाराष्ट्र टाइम्सच्या पुरवणी विभागात काम करताना दखल हा मराठी पुस्तकांचा वेध घेणारा स्तंभ, तसेच स्वास्थ्य व आरोग्य असे स्तंभ लिहून अनेकांना आरोग्याबद्दल मार्गदर्शन केले. विज्ञान, साहित्य, समाजकारण, अध्यात्म या विषयावर सातत्याने लेखन केले आणि व्याख्याने पण दिली. पत्रकार या नात्याने दक्षिण आफ्रिका, युगांडा, नेपाळ, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, फिनलंड या देशांना भेटी दिल्या. केवळ भेटी दिल्या नाही तर तिथल्या अनुभवावर आधारित विपुल लेखन केले त्यांनी. इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ केम्ब्रिजच्या इंटरनॅशनल समर स्कूलचा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला. हिस्ट्री ऑफ सायन्स, हिस्ट्री ऑफ मेडिसिन, हिस्ट्री ऑफ अर्थ या विषयाचा त्यांनी सखोल अभ्यास केला. सर्वसाधारणपणे मुलांना इतिहास हा विषय नको असतो, काय ते मागे घडून गेलेलं वाचायचं, अभ्यासायचं असं, पण त्यांनी इतक्या सगळ्या विषयांच्या इतिहासाचा सखोल अभ्यास केला. हे त्यांचं विशेष आहे. परदेश दौऱ्यामध्ये इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ लँकेस्टर मधील रिलिजन ऑफ सायन्स या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये भारतातील एकमेव पत्रकार म्हणून ते उपस्थित राहिलेले होते. त्या अनुभवावर आधारित त्यांनी लेखनही भरपूर प्रमाणामध्ये केलेलं आहे. एका जनार्दनी हे त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे. अर्थात ते आरोग्य मनाचे या विषयावर आधारित आहे. सी.व्ही. रामन हे त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. कुमारांसाठी रामन यांचं चरित्र त्यांनी लिहिलेलं आहे. साहित्य सूर्य कुवा भावे हेच पुस्तक त्यांनी लिहिले आहे. आणि माझ्या आठवणीप्रमाणे आपल्या इथं ते व्याख्यान द्यायला हाच विषय कुवा भावेंचा विषय त्यांनी निवडलेला होता. पुढचं पुस्तक आहे विधूच्या गोष्टी, सृष्टीचे घातचक्र. घातचक्र हा शब्द आपल्याला विचित्र वाटतो, पण त्यांनी ते पर्यावरण आणि मानवाकडून घडत असलेलं प्रदूषण या विषयावर ते पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. विज्ञान अष्टक, एड्सचा भोवरा, विज्ञानातील नवे शोध आणि नव्या वाटा, अल्बर्ट आइन्स्टाईन कुमारांसाठी हे चरित्र त्यांनी लिहिलेलं आहे. राजेंद्र बनहट्टी यांच्या निवडक कथा, आकाशवाणीवरील अहोप्रपंच, घराघरात, आम्ही जगतो मस्त अशा अनेक विषयावर जे काही कार्यक्रम सादर होतात त्याचं लेखन त्यांनी केलेलं आहे. त्याशिवाय हंस, मोहिनी, माहेर, पद्मगंधा, नवल, ललित इत्यादी नियतकालिकातून त्यांचं विपुल लेखन प्रसिद्ध झालेलं आहे. आता आपल्याकडे ते दुसऱ्यांदा येत आहे आणि हा लाभ आपल्याला मिळतो हे आपलं भाग्य आहे. मी थोडक्यात ओळख करून दिली. धन्यवाद. तू जशी ओळख करून दिली त्याबद्दल मी आभार मानतो. बोलत ऐकत असताना तो मीच आहे का असा प्रश्न मला पडला होता. याचं कारण माझे मित्र विश्राम परांजपे इथे बसलेले आहेत आणि ती ओळख ऐकताना त्यांच्या चेहऱ्यावरती मोठे मजेशीर भाव होते आणि ते भाव मला असं सांगत होते, अरे बच्चा काय छापा मारतोस तू, तुला शाळेपासून ओळखतो, इतक्या थापा मारतोस तू, असे भाव त्याच्या मनात चेहऱ्यावरती उत्तर होते. त्यामुळे ती ओळख मला पण नवीन करून दिली. माझी मला सगळ्यांना ओळख झाली. त्याची एक गोष्ट मात्र खरी आहे, दोन गोष्टी म्हणून मी वाचतो बरंच, पण तो माझ्या व्यवसायाचा भाग आहे
आणि दुसरं म्हणजे माझ्या व्यवसायामुळे मला माणसं सुद्धा खूप भेटायला भेटण्याची संधी मिळते. आणि वाचायचं म्हणाल तर अगदी शाळकरी वयापासून माझ्या नाकाला पुस्तक लागलं आणि ते नाकाला जे पुस्तक चिकटलं ते अजूनही चिकटलेलंच आहे. त्यावेळेला खरं एडिसिन वगैरे प्रकार नव्हते, पण तरी ते घट्ट चिकट. त्याला कारण माझे वडील होते आणि माझे वडील खूप वाचत होते. पण त्या लहानपणीचं वाचन म्हणजे काय हो, चांदोबा, मेजर कॉमिक्स, जादूचा राक्षस, परी असं होतं. गंमत होती त्याच्यात. थोडं मोठं झाल्यानंतर म्हणजे ओठावरती मिशी वगैरे यायला लागल्यानंतर त्यावेळेला डोक्यावर केस होते बरं का. तर थोडं मोठं झाल्यानंतर ओठावरती मिशी वगैरे यायला लागल्यानंतर ते साधारणपणे 9वी 10वी 11वी मध्ये चंद्रकांत काकोडकर वगैरे वाचायला लागले. ते पहिल्यांदा जेव्हा माझ्या हातात पडलं तेव्हा मला खूप गंमत वाटली. कारण त्या काकोडकरांच्या नायिकांचे सारखे येतात आता गाल आरक्त व्हायचे आणि ते गाल आरक्त होतात म्हणजे काय हे मला जाम समजायचं नाही. बरं, ते विचारायची पंचायत कोणाला विचारलं. घरात विचारलं असतं तर धपाटा मिळाला असता आणि बाहेर विचारलं असतं तर सगळे मित्र माझ्यासारखे बोट त्यालाही माहिती नव्हतं. पण ते आरक्त गालाचं प्रकरण लवकरच संपलं. आणि मग माझ्या हातामध्ये गुरुनाथ नाईक वगैरे पडले, म्हणजे ते कॅप्टन दीप वगैरे मला हवं लागलं. बाबूराव अग्नाळकर पडले, झुंजार, काळा पहाड, छोटू, धनंजय यांच्या गोष्टी. मोठे दिवस बरेच चाललेले होते. पुढे मी कॉलेजमध्ये गेलो. ते जाणं अपरिहार्य होतं. कॉलेजमध्ये गेल्यानंतर ज्याला आपण वाचनाला शिस्त लागणं असं आपण म्हणतो, तशी ती शिस्त लागली. तर मी कॉलेजमध्ये गेलो, मुरुम कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये, आणि 70चं दशक होतं आणि कॉलेज 70 साली सुरू झालेलं होतं. मी 72 साली गेलो कॉलेजमध्ये. त्यावेळेला कॉलेजची ओळख ही बापटांची शाळा म्हणून होतं. कारण भगत बापट नावाचे तेजस्वी पुरुष त्या कॉलेजचे प्रिन्सिपॉल होते आणि कडक शिस्तीचे होते. वामनमूर्ती होती कडक, चेहऱ्यावरती विलक्षण तेज होतं. पुणेरी प्रेसला त्यांचा चष्मा होता. म्हणजे असं लांबून येताना दिसले की मांजराचा सुगावा लागल्यानंतर उंदीर जसे पटापट पलतात ना, तशी मुलं पटापट पळून गेली. इतका त्यांचा दरार होता. पण कॉलेजमधल्या वादविवाद स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा यांच्या निमित्ताने सरांशी संबंध येत गेला आणि मग सरांनी व्याख्यानाची तयारी कशी करायची याचे धडे द्यायला सुरुवात केली. म्हणजे मला असं आठवत आहे की हे माझा अपचरित सांगत नाही आहे, परंतु विषयाला धरूनच सांगतोय की एकदा एका वादविवाद स्पर्धेमध्ये एक प्रपोजल असं होतं, संप, घेराव, मोर्चे, टाळेबंदी यांना बंदी असावी. आता बंदी असावी की नसावी अशा दोन बाजू वादविवाद होती. रांगडे वादविवाद स्पर्धा पुण्याची प्रख्यात, तिथे जायचं होतं. तर सरांनी आम्हाला दोघांना बोलून घेतलं, मी आणि माझ्याबरोबर जो होता त्यांना, बरोबर आमच्या आकाशबाई होत्या. सरांनी पुस्तकाची यादी दिली. मला ही पुस्तकं वाचल्याशिवाय स्पर्धेला जायचं नाही. पुस्तकं वाचून झाली नाही तर तुम्हाला स्पर्धेला पाठवणार नाही. आणि मग त्यांनी ती पुस्तकं वाचली का, त्यातलं काय समजलं, त्यातले कुठचे मुद्दे काढले, त्यातले किती मुद्दे काढायचे, मला किती वेळ दिलेला आहे. तुम्ही म्हटलं 15 मिनिटं दिली. मग 1 तास बोलायची तयारी ठेव, एवढे मुद्दे तुझ्याकडे असले पाहिजे. तो म्हटलं असं का. तर ते म्हणाले, अरे समजा तुझा शेवटचा नंबर आला तर तुझ्या अगोदर बोलणारे जे आहेत ते सगळे मुद्दे खाऊन टाकतील ना, तू काय बोलशील. त्याच्या पलीकडे सांगण्यासारखं तुझ्याकडे असलं पाहिजे आणि ते जर का तुझ्याकडे असायला हवं असेल तर तुला अभ्यास करायला लागेल.
आणि असं म्हणून त्यांनी आमच्याकडून दणकून अभ्यास करून घेतला. आणि पुढे मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही खूप वाचत राहिलो, वेगवेगळं वाचत राहिलो. त्यांची सवय फार गमतीशीर होती. मला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, ते इकॉनॉमिक्सचे प्राध्यापक. त्यांची PhD ही इंटरनॅशनल मॉनेटरी क्रायसिस या विषयावरची. अमेरिकेत होते 3 वर्ष. आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीतील गोंधळ मराठीत सांगायचं या विषयावरची त्यांची PhD वाचस्पती. अमेरिकेत 3 वर्ष राहिले. पण ते ज्ञानेश्वरीवरती, शेक्सपियरवरती, इब्सेनवरती, शॉवरती इतक्याच उत्कटपणे बोलत असतात. आणि आपल्या विद्यार्थ्यांनी झापडं लावू नये अशी त्यांची सारखी भूमिका असते आणि आग्रह असते. त्यामुळे ते सावरकर वाचायला द्यायचे. सावरकरांची पुस्तकं घेऊन दिली की ते महात्मा गांधी वाचायला द्यायचे. महात्मा गांधींची पुस्तकं वाचून झाली की ते म्हणायचे आता तू कार्ल मार्क्स वाच. कार्ल मार्क्स वाचून झालं की ते समाजनिर्मितीची पुस्तकं वाचून द्यायचे. मला अजूनही आठवते बॅरिस्टर नाथ पै यांचं लोकशाहीची आराधना नावाचं एक पुस्तक आहे. आता आश्चर्य वाटेल तुम्हाला की लोकशाहीची आराधना हे पुस्तक म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून बॅरिस्टर नाथ पै यांनी पार्लमेंटमध्ये दिलेल्या भाषणांचा तो संग्रह आहे. पण त्यावेळेला भारताच्या संसदेमध्ये इतकी अभ्यासपूर्ण व्याख्यानं दिली जात असत की ती पुढे त्याचे संग्रह निघायचे आणि लोक विकत घ्यायचे. विकत घेऊन ते संग्रही ठेवायचे. आजच्यासारखं संसद त्यावेळेला नव्हती. आज कोण काय बोलतो ते त्याचं त्याला कधी कळलं की नाही असा प्रश्न पडेल. पण त्यावेळेला अत्यंत अभ्यासपूर्ण अशी व्याख्यानं दिली जायची. टाइम्स ऑफ इंडियामध्ये रकानेच्या रकाने भरून त्या भाषणांचे वृत्तांत यायचे आणि ज्याला भारतीय लोकशाही जाणून घ्यायचे किंवा लोकशाही म्हणजे काय याचा अभ्यास करायचा त्याला ते रकानेच्या रकाने भरून येणारे वृत्तांत वाचल्याशिवाय गत्यंतर नव्हते. तुमच्यापैकी अनेक ज्येष्ठांना आठवत असेल की 70च्या दशकामध्ये राईट टू प्रॉपर्टी हा एक खूप मोठा प्रश्न होता आणि त्याच्यावरती प्रचंड मोठे वादविवाद झालेले होते आणि त्या वादविवादाचे पडसाद पार्लमेंटमध्ये उमटलेले होते. त्याचे वृत्तांत सुद्धा टाइम्स आणि इंडियन एक्सप्रेस किंवा हिंदू यासारख्या पेपरमध्ये खूप येत असत, विस्ताराने येत असत आणि त्याच्यामध्ये केलेली भाषणं ती अत्यंत अभ्यासपूर्ण असतात. वेगवेगळ्या लोकांचे दाखले देऊन केलेले असतात. ते दाखले वाचल्यानंतर मनामध्ये जिज्ञासा निर्माण व्हायची की अरे ह्याने हा जो माणूस लिहिलाय हा कोण आहे, ह्याने नेमकं काय लिहिलंय. मग आम्ही जाऊन सरांना विचारायचो. सर म्हणायचे वरती जा, भुरकेना भेट. खातून भुरके म्हणजे आमच्या लायब्ररीयन भुरकेना भेट आणि भुरकेना सांगायचे की याला मी पाठवलंय, त्याला पाहिजे ती पुस्तकं द्या. अशा वाचनाचा एक अपरिहार्य परिणाम असा झाला की मनातलं कुतूहल कायम जागं राहायला लागलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अभ्यास केल्याशिवाय बोलायचं नाही हा एक नकळत धडा मिळाला. स्वतः बापट हे कायम अभ्यास करणारे ग्रस्त होते. पुढे ते मुलुंड कॉमर्स सोडून गेले पण प्रिन्सिपॉलिटी हा काही त्यांचा पिंड नव्हता. त्यांचा मुख्य पिंड हा अभ्यासकाचा, संशोधकाचा. त्यामुळे सध्याची संस्था वेगळ्याच कारणाने पेपरमध्ये गाजते पुण्याची. तुमच्या लक्षात आलं असेल गोखले इन्स्टिट्यूट. तर त्या गोखले इन्स्टिट्यूटमध्ये जे गेले त्यावेळेला भीम दांडेकर त्याचे डायरेक्टर होते. त्या संस्थेमध्ये ते ईस्ट युरोपियन इकॉनॉमी या विषयाचा अभ्यास करत होते. त्या अभ्यासाचा एक भाग म्हणून ते हंगेरीला गेले. तिथे जवळजवळ 8 महिने होते. त्या 8 महिन्याच्या काळात मला त्यांची 4 पत्रं आली. त्यातलं एक पत्र मी कधी विसरणार नाही. कारण त्या पत्रात त्यांनी असं लिहिलं होतं की ते संध्याकाळ मोकळी मिळते. त्या मोक्या संध्याकाळी जिमच्या डेंग्यू नदीच्या किनारी मी फिरायला जातो. वातावरण शांत असतं, माणसं असतात पण गलका नसतो. अशा वातावरणामध्ये काय करायचं याचा मी विचार केला आणि रोज एक ओवी ह्याप्रमाणे
संपूर्ण चांगदेव 65नी मुखोद्गत केली. हे वाचल्यानंतर माझी छाती दडपून गेली हो, की हा माणूस गेला होता कशाला, आणि मोकळा वेळ मिळाल्यानंतर हा करतोय काय. आणि आपल्या विद्यार्थ्याला हे सांगण्या पाठीमागे पुढे काय झालं, पुढे मी त्याला म्हणलं की सर चांगदेव 65 मला मिळत नाही, त्यामुळे थापा मारतोय तू, मिळत नाही शक्यच नाही. त्यांनी घरात जाऊन 4 वेगवेगळ्या आवृत्त्या आणून माझ्यापुढे ठेवल्या. ते मला नाही तर कुठलंही एक पुस्तक घेऊन जा. अंधारुकरण करण्याची सवय आहे, त्यामुळे म्हणजे सरांनी पाठ केले आपणही करूया, म्हणून मी पाठ करायला लागलो आणि फसलो की हो. पहिल्या ओळीच्या पुढे काही गाडीत जाईना. स्वस्तिश्री वदेशू दोल पोदी जगदा वासू दावी तग ग्रासू प्रगटला तरी. मॅडम बरोबर आहे ना ओळी? एकमेव ओळी माझी पाठ झाली इतक्या वर्षांमध्ये. पुढच्या ओव्याच पाठ होत नाही. ह्याचं साधं कारण असं आहे की त्याचा अर्थ मला कळत नाही, आणि ज्याचा अर्थ कळत नाही ते पाठ कसं होणार. पण सर मात्र असेल पाठांतर करणारे होते. खरं तर या पाठांतरावरून आठवण झाली की आजची जी व्याख्यानमाला आहे ही पितृबंधवाच्या निमित्ताने आहे. जे मी सुरुवातीला बोलायला पाहिजे होतं ते मी आता बोलतो, की आपल्यावरती ज्यांचे अनंत उपकार आहेत त्यांचं पुण्यस्मरण करणं हे आपलं काम आहे. ते काम तुम्ही करत आहात ह्याच्याबद्दल तुम्हाला द्यावेत तितके धन्यवाद, किंवा तुमचे मानावे तितके आभार आहे थोडे. ज्या संस्थेमध्ये मी 35 वर्ष काम केलं त्या संस्थेमध्ये म्हणजे महाराष्ट्रांशी संपादक असलेले गोविंदराव करवलकर डोंबिवलीचे, त्यांचा जन्मही डोंबिवलीतला. 1967 सालापर्यंत ते डोंबिवलीतच होते. ते संपादक झाल्यानंतर त्यांना महाराष्ट्राची चर्चगेटला जागा दिली आणि ते चर्चगेटला राहायला गेले. त्यावेळेला त्यांचा इथे एक मोठा सत्कार झाला होता. लक्षात घेण्यासारखी ही गोष्ट ही आहे की त्या सत्काराचं आयोजन करण्यामध्ये डोंबिवलीतच राहणारे एक थोर प्रतिभावंत पुरुषोत्तम भास्कर भावे यांचा पुढाकार होता. तो सत्कार झाला त्यावेळेला मी 11 वर्षाचा होतो. माझा जन्म 56 सालचा आहे आणि तुमच्या बाजीप्रभू चौकामध्ये ती सभा झाली होती. पण आजही ते मी डोळे मिटले की ती सभा माझ्या डोळ्यासमोर दिसायला लागते. कोण काय बोललं मला आठवत नाही, परंतु व्यासपीठ हे किती संपन्न होतं हे चांगलंच आठवतं. कारण व्यासपीठावरती भावे होते, भावे होते. त्यांचे जीवश्य कंठस्थ मित्र गदी माडगुळकर होते, पु ल देशपांडे होते, शन्ना नवरे होते, मोहनराव प्रधान होते. सुरुवातीला महाराष्ट्र गीत माझ्या आठवणीप्रमाणे वसंतराव आसगावकरांनी गायलेलं होतं आणि असा तो मोठा सोहळा झालेला होता. त्या गोविंदरावांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. यंदाच्या जुलैला सुरू झालंय, पुढच्या जून 25 मध्ये ते संपेल. त्यांच्या स्मृतीला मी वंदन करतो. गेल्या वर्षी ज्यांची द्विजन्मशताब्दी झाली आणि ज्यांनी हे मला आठवलं पाठांतरावर, ज्यांनी पाठांतर करणं म्हणजे विद्या अशी जी समजूत होती 200 वर्षांपूर्वी, त्याच्यावरती अत्यंत कठोर असे प्रहार केले आपल्या शतपत्रांमधून. त्या लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांची जन्मद्विशताब्दी गेल्या वर्षीच झाली. आपण इतके करंटे आहोत की आपल्या कोणाच्याही ते लक्षात सुद्धा आलं नाही. आणि आपलं तोकडेपण म्हणा, आपल्यातलं न्यून म्हणा किंवा आपल्यातलं गुन्हेपण म्हणा,
आपल्या या माहितीचा अभाव म्हणा हा दिवसेंदिवस इतका वाढतोय की आणखीन एका मोठ्या माणसाचं जन्मशताब्दी वर्ष यंदा सुरू झालेलं आहे, त्याची दखल अजून तरी कोणी घेतलेली नाही. आणि तो माणूस आहे विष्णुबुवा ब्रह्मचारी. यांचा जन्म 1825 सालचा. 1874 साली हा माणूस हे जग सोडून गेला. फक्त 49 वर्षांचं आयुष्य या माणसाला मिळालं. या विष्णुबुवा ब्रह्मचारी हा गोखले कुलोत्पन्न होता. विष्णू भिकाजी गोखले हे त्याचं नाव. 11 भावंड, 11 मुलं झाली त्यांच्या आईवडिला. त्यातला हा 10वा. आणि हा 5 वर्षाचा असताना त्याचे वडील गेले. घरात दारिद्र्य. त्यामुळे 8व्या वर्षापासून त्याच्या आईने त्याला नोकरीला लावला. एका वाहन सामानाच्या दुकानामध्ये हा नोकरी करायला लागला. पण मुलगा जिद्दीचा होता आणि धडपड्या होता आणि कष्ट करण्याची तयारी होती. बरं, आपल्याला डोकं आहे आणि ते वापरता येतं ह्याचा कधी कधी त्याला साक्षात्कार झालेला होता. त्यामुळे तो स्वाध्याय करत शिकला. आणि मग त्याला असं वाटायला लागलं की आपण हे सगळं सोडून रानात जाऊन तप केलं पाहिजे. म्हणून तो रानात गेला. कपडे वगैरे सगळे काढून टाकले आणि निसर्गावस्थेमध्ये राहून त्यांनी कठोर तप करायला सुरुवात केली रानामध्ये. आणि असं तप करता करता एक दिवस त्याला असं वाटायला लागलं, त्याला भास झाला का त्याला खरंच दर्शन झालं हा वादाचा मुद्दा असू शकतो. पण ह्या विष्णू भिकाजी गोखलेला असं वाटायला लागलं की आपल्याला गुरुदत्तांनी दर्शन दिलंय आणि त्यांनी आपल्याला आदेश दिलाय की तू धर्मकार्य कर. म्हणून तो निसर्गावस्था सोडून पुन्हा 4 चौघांसारखा समाजात वावरायचं तर यायला पाहिजे. पुन्हा कपडे घालून समाजात आला. आणि धर्मकार्य कर म्हणजे काय? 1818 साली पेशवाई उडाली ती. आणि मग इथे ब्रिटिशांचा अंमल सुरू झालेला होता. ईस्ट इंडिया कंपनी जोरात होती. त्यामुळे ख्रिस्ती धर्मप्रसारकही जोरात आले होते आणि ते धर्माचा प्रसार बेबंदपणे करायला लागले. त्यांना अटकाव करण्याचं काम या विष्णुबुवांनी केलं. तो त्या मिशनरी लोकांशी जाहीर वाद घालायचा आणि त्यांना हरवायचा. आणि असं करता करता त्यांनी लोकांमध्ये एक जागृती निर्माण केली की हे मिशनरी तुम्हाला कितीही प्रलोभन दाखवत असले, तुम्हाला कितीही पैसा देत असले, तुम्हाला कितीही जमीन देऊन आश्वासनं देत असले, तरी तुम्ही आपल्या धर्माचा त्याग करू नका, धर्म सोडू नका, या धर्मात जाऊ नका. पण एवढंच काही त्याचं काम नाही आहे. त्याचं काम आश्चर्यकारक काम असं आहे की कार्ल मार्क्सचा जन्म 1818 सालचा. वयाच्या 30व्या वर्षी त्यांनी कम्युनिस्ट मॅनिफेस्टो प्रसिद्ध केला लंडनमध्येच राहत होता. 1865 मध्ये त्याचा कम्युनिस्ट जाहीरनामा जाहीर झाला. त्याच्यामध्ये सांगितलेली समतेची तत्व आणि वर्ग आणि वर्ण भेद विरहित समाज असला पाहिजे ही त्यांनी मांडलेली कल्पना की हा विष्णुबुवा इथे लोकांना सांगायला लागला. आपल्या माय मराठीमध्ये. आणि त्यावेळेला इथे त्याचे विचार कसे येत होते, याला कसे समजत होते का 2 महान प्रतिभावंत एकसारखा विचार करतात असं जे म्हटलं जातं ते खरंच खरं होतं. ते आता कोणाला सांगता येणार नाही. पण त्यांनी जी पुस्तकं लिहिली त्याचं एकही पुस्तक आज उपलब्ध नाही आहे. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची नावं अशी आहेत: वेदोक्त धर्मप्रकाश, भावार्थ सिंधू, चतुश्लोकी भागवताचा मराठी अनुवाद, दुःखदायक राज्य प्रकरणी निबंध आणि बोधसागर.
यातल्या सुखदायक राज्य प्रकरणी निबंध जे आहेत त्याच्यामध्ये त्यांनी समता आणि समाजवाद यांची तत्व काय असतात ते खूप विस्ताराने सांगितलेलं आहे. मराठीमध्ये आपल्यावरती उपकार करून ठेवणारे जे लेखक आहेत आणि ज्यांचं आज आपण स्मरण करायला पाहिजे त्याच्यामधले एक आहेत बापूसाहेब माटे, म्हणजे श्रीब माटे. कदाचित ते एकच लेखक असेल ज्यांनी विष्णुबुवांवरती भरभरून लिहिलं आणि त्यांनी विष्णुबुवांवरती जो लेख लिहिला त्या लेखाचं शीर्षकही फार गमतीशीर आहे, बोलकं आहे. ज्याच्यावरती लेख आहे त्या माणसाचं व्यक्तिमत्व काय होतं आणि आपण किती कपाळकरंडे आहोत हे दाखवून देणारं शीर्षक. ते शीर्षक असं आहे, मागे पडलेला बैरागी. इतकं मोठं काम करून सुद्धा ज्याची पुसट आठवण सुद्धा आज समाजाला नाहीये असा हा बैरागी होऊन गेला. स्वरूपिणी मंडळामुळे आज मला जाहीररित्या या माणसाची स्मृती जागवण्याचं काम करता आलं, त्याच्याबद्दल मी तुमचा मनपूर्वक आभारी आहे. त्या तिन्ही माणसांच्या मध्ये एक समान धागा जर का कुठचा असेल तर तो म्हणजे त्यांनी केलेलं लेखन. असंच लेखन आपल्या गावामध्ये राहणारे उभा भावे करत होते. त्यांच्या सहवासामध्ये मी अगदी तरुण वयामध्ये आलो. तो कसा आलो हा खूप वेगळा भाग आहे, परंतु आलो हे खरं आहे. आणि आता तुमच्यापैकी किती जण मूळ डोंबिवलीकर आहेत आणि किती जण बाहेरून इथे आलेले आहेत मला कल्पना नाही, परंतु काही जणांना तरी निश्चित आश्चर्य वाटेल. ही जी सगळी आधुनिक वस्ती आहे ती आधुनिक वस्ती 70च्या दशकामध्ये औषधाला सुद्धा नव्हती. तर शेतं होती, पावसाळ्यामध्ये हिरवीगार शेती फुललेली असायची, रस्ते होते, दगडी रस्ते होते, समांतर रस्ते होते, आरस चौरस असणारे रस्ते होते. आणि ह्या इथे दोन परक्या भिंती होत्या, त्या नेमक्या कसल्या होत्या आम्हाला माहिती नाही. आणि आज जे काही शिवम हॉस्पिटल आहे आपल्याला येताना लागतं झागा सर्कलच्या जवळ, त्या शिवम हॉस्पिटलच्या पाठीमागे एक सुंदर टेकडी होती आणि त्या टेकडीवरती संध्याकाळी जाऊन बसलो की उजव्या हाताला म्हणजे समोर तोंड करून उजव्याच्या डोंगरांकडे जर का आपण तोंड करून बसलो तर उजव्या हाताला कल्याणच्या खाडीचं पात्र दिसायचं. आणि पौर्णिमेची जर का संध्याकाळ असेल तर ती संध्याकाळ जसजशी चढत जायची तस तसं त्या खाडीच्या पात्राकडे बघितल्यानंतर असं वाटायचं की अरे चांदीचा रसच्या रस कोणीतरी इथे ओतून दिलेला आहे. आणि त्या रसाकडे पाहत असताना आपण मान वळवली की हिरव्यागार शेतांच्या मध्ये जे दगडी रस्ते होते त्या दगडी रस्त्यांवरनं एक पांढरी शुभ्र आकृती डुलत डुलत जाताना दिसायची. ते असायचे भावे. ते असे इथपर्यंत लांबवर फिरायला यायचे. आता काठी असायची मागे आणि तसे तुमच्या टेकडीवरती यायचे, तुमच्या एका खडकावरती बसायचे. कितीही अंधार झालेला असला तरी भावे काका आले हे सांगणाऱ्या दोन मोठ्या खुणा होत्या. एक तर त्यांचे सदैव पांढरे शुभ्र असणारे कपडे, जसं त्या माणसाचं मन होतं ना तसेच त्याचे कपडे असायचे. आणि दुसरं म्हणजे त्यांनी लावलेल्या अत्तराचा गंध वाऱ्यावरती असा वाहत घ्यायचा आणि आमच्यापर्यंत पोहोचायचा. तर तो अत्तराचा गंध आला आणि पांढरे शुभ्र कपडे दिसले की आम्हाला समजायचं की भावे काका.
आणि ते अत्तर कसं लावायचं कोणा कल्पना येणार नाही. म्हणजे कापसाच्या पोळ्यांनी अत्तर लावणं ही कल्पना भाव्यांच्या स्वभावाला सहन होणारी नव्हती. नागपूरचे ते म्हणायचे आम्ही विदर्भी होत नाही, आम्ही नागपूरचे होत, तुमच्यासारखे मुंबईचे नाही. आमच्या सवयी अशा आईसपैस आहे, आम्हाला आईसपैस राहायला आवडतं आणि मी तसाच राहतो. तर अत्तर लावायचं म्हणजे काय करायचं, त्यांच्याकडे अत्तराच्या वेगवेगळ्या कुप्या होत्या, अशी पेटीच होती आणि जसा ऋतू असेल तसा अत्तर. तर ते उत्तराची कुपी अशी ह्या 4 बोटांवरती कुपी करायची. ती 4ही बोटं उभ्या हाताची 4ही बोटं त्या अत्तराने माखायची आणि मग समोर आलेल्या माणसाच्या डाव्या खांद्याला, उजव्या खांद्याला, पाठीला असं सगळीकडे अत्तर चोपडायचं. अत्तर लावायचं, अत्तर चोपडायचं. आणि हा अत्तराचा शोक त्याला किती आणि कसा असावा. 1979 साली मी त्यांना एक पत्र वाटवलं. ते आणि काकू पुण्याला राहायला गेले होते. पुण्याला त्यांचं बिराग होतो भोलेर पथावर धडफळे यांच्या बंगल्यामध्ये. त्यांच्या सवयीप्रमाणे त्यांनी मला लगेच उत्तर पाठवलं. ते पोस्टकार्ड 4 दिवसाचा पोस्टाचा प्रवास करून आणि सगळीकडे टपालाचं वाटप करत करत येणाऱ्या पोस्टमनच्या घामाने निथळलेल्या हातातून ते माझ्यापर्यंत आलं. म्हणजे आल्यानंतर सुद्धा पहिल्यांदा जर का काही आला असेल तर तो अत्तराचा गंध आला. त्या 4 दिवसाच्या प्रवासात सुद्धा त्या पोस्टकार्डाचा अत्तराचा गंध हरवलेला नव्हता. ही गोष्ट अत्तराची ती तुपाची. तूप वाढायचं म्हणजे किती. आता तुम्हाला जेवायला बोलवलंय, तुम्ही जेवायला तुमच्या पानामध्ये फुलका पडला किंवा चपाती पडली तर हे स्प्रिंगच्या बाहुलीसारखे उभे राहायचे एकदम. आणि तुपाची बुटकुली उचलायची. चमचा वगैरे हा त्याला मान्यच नव्हता. तुपाची बुटकुली उचलायची आणि अशी फिरवायची. ते तूप ओघळून खालती गेलं पाहिजे. हे असे ही त्यांची पाहुणचाराची पद्धत होती. आणि त्यांना म्हणलं की काका हे काय. ते म्हणाले आम्ही विदर्भाची अशीच माणसाची पद्धत आहे. हे तूप असंच खायला पाहिजे. तू तरुण मुलगा आहे, तुला हे एवढं तूप खाल्लंच पाहिजे. अंगावर भीती वाटायची. हे लिहायला बसले की कसे लिहायचे हेही मी बघितलं आहे. किती एकता तेनी ते लिहित असत. विश्वास बसणार नाही. साधी सतरंजी ना या गाडीच्या खालची सतरंजी, अशा सतरंजीवरती काका बसले. काय असे दिवस आहे डोक्यावरती पंखा, एसी वगैरे नाही, डोक्यावरती पंखा गरजतोय. घरातच असल्यामुळे उभे बंब बसले आणि खालती वही घेऊन एकतानं त्यांनी भराभर लिहित आहेत. आणि त्यांचा धाकटा ना तो ऋषिकेश 1.5-2 वर्षाचा. त्याला आपले आजोबा कोण आहेत हे आपल्या आजोबा एवढंच माहिती. ते कोण आहेत त्याला माहिती नाही. तो मुलगा त्या लिहित असलेल्या भावेकथांच्या पाठीला अशी आपली पाठ लावतो आणि मग एक पाय हा वर कर, एक पाय तो वर कर, मधूनच तोंडाने आवाज कर. हे मात्र लिहित आहे. त्यांच्या लेखन समाधीमध्ये भंग व्यत्यय काही येत नाही. तेवढी मोठी साधना या लोकांनी केली असेल की त्याच्यासाठी आयुष्य वेचलं असेल याची कल्पना केली तरी आपलं मन आदराने भरून जातं. त्यांच्याकडे पुस्तकांचा जो अफाट संग्रह होता तो तर विस्मयकारक होता. म्हणजे 6-6 फुटाची आणि आपल्या 2 हाताच्या कवेमध्ये मावणार नाही एवढ्या रुंदीची अशी कपाटं त्यांची भरलेली होती. आणि ह्याच्यामध्ये फक्त चरित्र आहे, त्याच्यामध्ये फक्त आत्मचरित्र आहे, त्याच्यामध्ये लटांची चरित्र आहे, ती आत्मचरित्र फक्त लेखकांची आहेत, ती इतिहासाची पुस्तकं आहेत, ती तत्वज्ञानाची पुस्तकं आहेत.
प्रचंड वाचन, इंग्लिश, मराठी, हिंदी सुद्धा, आणि अप्रतिम इंग्लिशवरती विलक्षण प्रभुत्व. ते आणि काकू आपापसात जर का इंग्लिशमध्ये बोलायला लागले तर आपण एखाद्या गायकाची मैफल ऐकतो की काय असं वाटायचं, इतकं ते अभिजात इंग्रजी होतं. काकू या बनारस युनिव्हर्सिटीच्या BA ऑनर्स होत्या, इंग्लिश लिटरेचर घेऊन झालेल्या, आणि भावे हे BA LLB झालेले होते. आणि भावे स्पीक्स बेटर इंग्लिश दॅन मायसेल्फ असे उद्गार त्यांचे प्रिन्सिपल गार्डिनर यांनी जाहीर सभेत काढलेले होते. त्या गार्डिनरच्या हातून 100 पैकी 80 मार्क इंग्लिशमध्ये मिळालेली उत्तरपत्रिका मी माझ्या डोळ्यांनी बघितलेली आहे, की त्यांनी शेवटपर्यंत जपून ठेवलेली होती. आणखीन जपून ठेवलेली गोष्ट आम्हाला नंतर मिळाली, ती आता जपून ठेवलेली आहे, कोणतीही सांगून नको, कारण त्याच्यातून खूप शिकण्यासारखं आहे, आणि आजच्या दिवशी तर नक्कीच आहे. काका गेल्यानंतर एकदा काकू मला म्हणाले, जरा कपाटा आवरायचे, तू मदतीला येशील का? सुट्टी असेल त्या दिवशी ये म्हणाले. त्यावेळेला मला कधी शनिवारी सुट्टी असायची, कधी रविवारी सुट्टी असायची. मी सुट्टीच्या दिवशी जात होतो, अशी 3, 4, 5 सलग सुट्ट्या मी गेलो. एक दिवस काय झालं, एका कपाटामध्ये पिशवी मिळाली, आणि तुम्ही ती पिशवी उघडली, तर बंद बांधून जशी बंद केलेली होती, पिशवी उघडली, तर आतमध्ये पाकिटांची चळक होती, त्यांना आलेल्या पोस्टाने आलेल्या पाकिटांची चळक होती. ती बाहेर काढली. पहिलं तर पाकिट उघडली येत होती, बंदच्या बंद नाही, पण आतलं जे काही आहे सामान ते तसंच्या तसं आहे. मग जे काही असेल तुम्ही दाखवून का पॅकमध्ये बघत काय, तर काकू म्हणाले बघू काय आहे ते बघितलं आणि ते हसल्या. त्यामुळे ते आहे तसंच ठेवून ते म्हणते, हे काय आहे काकू, तुम्हाला माहिती आहे? मला माहिती आहे ना, तू काय सांगा ना मला. त्यांनी जे सांगितलं ते मला सांगताना सुद्धा माझ्या अंगावरती ठराव. त्या असं म्हणाल्या की प्रज्वलंत या साप्ताहिकाकडून, प्रज्वलंत हे विक्रम सावरकरांचं साप्ताहिक, त्या साप्ताहिकाकडून आलेल्या मानधनाचे चेक तसेच्या तसे ठेवलेले आहेत. एकही चेक बँकेत दिलेला नाही, कारण सावरकरांकडून पैसे घेतले. ज्या सावरकरांची सस्पेन्सनी दिलेली पत्र मी वाचली, आणि ज्या एका पत्रामध्ये काय भाषा आहे बघा सावरकरांची तुला. या तरुण, त्यावेळेला तरुण असलेल्या या लेखकाला सावरकर लिहित आहेत, तुमच्या लेखणीमध्ये विलक्षण तेज आहे, तुमची प्रतिभा आकाशाला स्पर्श करणारी आहे, तुम्ही आता लिखावळ घ्यायला सुरुवात करा. लिखावळ काय शब्द, पण त्यांनी त्यांच्याकडून कधी नाही घेतले, ते तसेच्या तसे ठेवलेले नाही. या भावेकाका पुस्तकांबद्दल खूप बोलत असत. असं बोलता बोलता एकदा ते नेरो स्केलर बद्दल बोलत होते. मी ऐकत, त्याच्या आत्मचरित्राबद्दल इतकं त्यांनी बारीक सारीक मला सांगितलं, तर मी म्हटलं की मला हे पुस्तक द्या का तुम्ही वाचायला. कुठून दिलं, गोळा केला मला माहिती नाही. मग त्यांनी ना म्हणाले, त्यांनी दिलं ते मला पुस्तक. 1889 साली प्रसिद्ध झालेलं ते पुस्तक, आणि त्याच्या पाठीमागच्या भागावरती रेड बाय मिस्टर MP मुल्ला, बॉम्बे असं लिहिलेलं होतं. त्या रात्री काही ते पुस्तक वाचू शकलो नाही. इतक्या जुनं पुस्तक, त्या जुन्या पुस्तकाचा एक वेगळा गंध असतो.
त्याच्यानंतर 5 दिवसांनी किंवा 6 दिवसांनी भावे काका मला दिसले. त्यांनी मला बघितलं नव्हतं. ते एके ठिकाणी अशी भाजीची थैली करून भाजी घेत होते. खरं म्हणजे मला काही गरज नव्हती त्यांच्याकडे जायची, पण काका समोर येत आणि आपण ज्याला बोललो असतो ते असं कसं. मी गेलो, त्यांनी आपल्याला पुस्तक दिलेलं आहे आणि आता ते आपल्याला पुस्तकाबद्दल विचारतील अशी शंका सुद्धा मला आली नाही. हो, ही थोडी जरी शंका आली असती ना तरी मी आगाऊपणा केला असता. पण मी गेलो, उभा राहिलो, नमस्कार. ते म्हणाले, अरे कसा आहेस तू? ठीक आहे. कसं वाटलं पुस्तक? आधी कोण पुस्तक? अरे म्हणजे काय? तुला आता 5 दिवसापूर्वी पुस्तक दिलं ना, ते कसं वाटलं? आवडलं का नाही? आवडलं नसलं तर लगेच तुझे आणून दे. तुम्ही म्हटलं नाही काका काय माझं अजून वाचून नाही झालं. अरे 450 पानाचं पुस्तक जास्तीत जास्त 2 सिटिंगमध्ये व्हायला पाहिजे. ते तुला अजून 5 दिवस झाले आणि तुझं वाचून नाही झालं. किती वाचून झालं? तुला का आता 40 पानं वाचले नाही. मला वाटलं आपण खूप पराक्रम केला. ते माझ्यावरती प्रचंड संताप आणि ते म्हणाले याचा अर्थ तुझ्या लक्षात येतोय का श्रीला? याचा अर्थ असा आहे की तुला इंग्लिश वाचण्याची सवय नाहीये आणि हे अजिबात चांगलं नाहीये. मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. गेलो आता आणि मग त्याने माझी इतकी कानउघाडणी केली. पण हे असे वाचायचे, ते दणकट वाचायचे आणि दणकट लिहायचे. त्यांचे मित्र परिवार जो होता कोणी असाच दणकट होता. बघा ना, कधी माडगुळकर, त्यांचा बहिष्ठ प्राण म्हणावा असाच होता. वामनराव तोरघरे, गोविंदराव तळवलकर, आनंद काणेकर, ही सगळी नावं लक्षात येत आहेत का तुमच्या? ह्यापैकी कोणी हिंदुत्वनिष्ठ नाहीये. भावे जरी भाव्यांवरती जर हिंदुत्वनिष्ठ असा शिक्का मारलेला असला तरी ही जी नावं आहेत म्हणजे गदी माडगुळकर, वामनराव तोरघरे, गोविंदराव तळवलकर, अनंत काणेकर, यातलं कोणी काँग्रेस, कोणी साम्यवादी, कोणी रॉयवादी. गोविंदराव हे रॉयवादी होते, अनंत काणेकर हे साम्यवादी होते, वामनराव तोरघरे आणि गदी माडगुळकर हे पूर्णपणे काँग्रेसचे होते. आणि तरी सुद्धा यांची मैत्री होती. विचारांच्या पलीकडे जाऊन माणसावरती प्रेम करायचं असतं, माणसाच्या गुणावरती प्रेम करायचं असतं, माणसाच्या चांगलीपणाला दाद द्यायची असते आणि चांगलीपणाबरोबर माणसाच्या देवत्वाला सलाम करायचा असतो. ही त्या पिढीची धारणा होती. अनंत काणेकर मे 1980 मध्ये गेले. त्यावेळेला भाव्यांनी महाराष्ट्राच्या परिवारच्या पुरवणीत मृत्यूलेख लिहिला होता. लेखाचा मफळा होता आनंद यात्री काणेकर. तो लेख वाचला आणि शेवटपासून स्तब्ध झालो. आणि शेवटपासून काळजाला चिंता बसत होता. त्याच्यानंतर मी काही कामासाठी पुण्याला गेलो होतो आणि काका पुण्यातच येथे कळल्यामुळे मी त्यांना भेटायला लागलो. काकाच गीत बसले. त्यांनी म्हटलं की काका मी जातो. ते म्हणाले का? तुम्ही लिहित आहे. लिहित आहे म्हणून काय झालं? बस तू गेल्यानंतर पुन्हा लिहीन मी, म्हणजे पुन्हा घ्यायला बसीन मी, तू बस. आगाऊपणा. त्याला म्हटलं काका आनंद यात्री काणेकर आवडला पण शेवट नाही आवडला. ते असे पुढे झुकले आणि माझ्याकडे झुकून बघायला लागले. त्यांचे असे निळसरपणाची झाक असलेले खारे डोळे होते. म्हणजे खारेपणा कमी आणि निळसरपणा जास्त असे डोळे होते.
ते असे रोखून बघायला लागले ना की असं वाटायचं की हा माणूस आपल्या मनाचा तळ बघतोय, आपण ह्याच्यापासून काहीही लपवू शकणार नाही. फार फार जाणारी नजर अशी होती. तशीच नजर कॉम्रेड डांगे यांची होती. कॉम्रेड डांगे यांचे सुद्धा डोळे असेच होते, निळसर झाक असलेले खारे डोळे, तेजस्वी डोळे. ते असे रोखून बघायला लागले की असं वाटायचं या माणूस आपल्या मनाचा तळ शोधतोय, आपण काही लपवू शकणार नाही. तसे भावे बघायला लागले आणि म्हणाले का नाही आवडला शेवट. अवसान आणलं होतं तर म्हणलं आता पूर्ण करूया. म्हणून म्हणलं काका शेवटपासून चिंता वाचतो. ते ऐकल्यानंतर मात्र त्यांचा चेहरा एकदम बदलला. एक मोठा सुस्कारा सोडला आणि सिगारेट पेपर ते म्हणाले आता असंच व्हायचं रे श्रीराम. आता असंच व्हायचं रे म्हणजे काय व्हायचं. त्या लेखाचा त्यांनी शेवट असा केला होता की काणेकरांच्या मृत्यूतच आम्ही आमचा मृत्यू बघितला. मे 80 मधला तो लेख जुलैच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये भावेकाका आजारी पडले. त्या मधल्या काळात मी किमान 5 वेळा तरी त्यांच्याकडे गेलो. प्रत्येक वेळेला ते काणेकर हाच विषय काढायचे आणि उत्सासून बोलायचे, कुमायाने बोलायचे, विलक्षण प्रेमाने बोलायचे. एकदा बोलता बोलता ते म्हणाले की मी एकदा काणेकरांना विचारलं की काणेकर मी एकेकाळी तुमच्यावरती किती कठोर टीका केली आहे, तुम्हाला आठवत नाही का ती टीका. तो गोड स्वभावाचा रसिक माणूस मला म्हणाला भावे तुमचे ज्वालाग्रही शब्द मी कसे विसरीन. तुमची टीका मी अजिबातच विसरलेलो नाही. पण मला एक माहिती आहे भावे, ती टीका आनंद काणेकरवरती नव्हती. ती टीका आनंद काणेकर जे विचार त्यावेळेला मांडत होता त्या विचारांवरती होती. किती मोठी गोष्ट आहे ही. आपण सगळ्यांनी किती ह्या सारख्या गोष्टीमधून शिकायला पाहिजे की माणसाच्या विचाराच्या पलीकडे एक माणूस असतो, जिता जागता हरामासाचा, ज्याला मन आहे, बुद्धी आहे, संवेदना आहे, तीव्र भावना आहे, आपल्यासारख्या भावना आहे. तो माणूस महत्वाचा असतो. आपलं प्रेम असलं पाहिजे ते त्या माणसावरती असलं पाहिजे. ह्या गोष्टी मी सांगत असतो तर मला वाटतं मला दिलेली वेळ अजून किती वेळ आहे मला जर सांगता का. 15 मिनिट. आता मंडूका कृती करतो मी.